नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो. बातमी कुठलीही असो, आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो. चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे. गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला मी या ठिकाणी अभिवादन करतो आहे. आज या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण एकत्रित आलो ते महस्तवीर भदंत हर्षबोधीजी. या विचारपीठावर उपस्थित असलेले भदंत डॉक्टर धम्मदीप महास्तवीर, भोपाळहून आलेले भदंत शाक्यपुत्र सागर थेरोजी, हमारे मित्र भैयाजी खैरकर, डॉक्टर शंकर खोब्रागड़े, श्रीधर साळवे जी, हमारे मित्र संजय मून, ब्रह्मपुरीवरून आलेले आमचे मित्र अशोक रामटेके, राजेश कांबळे, आणि 365 दिवस ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जी चळवळ आहे, जी या ठिकाणी चालवली जाते, त्या 365 दिवस या समितीचे सर्व सदस्य ॲडव्होकेट संदीपजी आणि मित्रांनो, आमच्या मातोश्री सुमन कानेकरजी आणि मित्रांनो, आजचा दिवस मी असं समजतो की फार महत्त्वाचा दिवस आहे. महस्तवी हर्षबोधी यांचा जन्मदिवस, आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण काहीतरी संकल्प करतो. काठमांडूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ऐतिहासिक असं भाषण केलं, पुन्हा त्या काठमांडूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पोहोचवण्याचा संकल्प या दिवशी आपण या ठिकाणी करतो आहे. आणि म्हणून भदंत हर्षबोधी यांच्या वाढदिवसाला एक ऐतिहासिक अशा प्रकारचं महत्त्व आहे असं आपण या ठिकाणी समजतो. आणि दरवर्षी भंतेजी आपला जसा जसा जन्मदिवस येत जाईल त्या प्रत्येक दिवशी आपण एक एक संकल्प, आणि त्या संकल्पामध्ये जिथे जिथे बाबासाहेबाला विदेशामध्ये पोहोचायचं आहे तो एक दिवस आपण त्या दिवशी घोषित करत जाऊ. म्हणजे आता सगळ्या लोकांना असं वाटत जाईल की आता भंतेजी आजच्या वाढदिवसामध्ये काय घोषणा करतात, मग पुन्हा दुसरा वाढदिवस आहे त्या वाढदिवसामध्ये काय घोषणा करतात. तर म्हणून भंतेजीचा वाढदिवस जो आहे तो आता एक संकल्प दिन म्हणून आपण आता पुढच्या वेळेस साजरा करू. आमचे मित्र भैयाजी खैरकर यांनी फार चांगलं सांगितलं की बौद्ध भिक्षूचा जन्मदिवस जो आहे तो खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तो प्रवज्जा स्वीकारतो, म्हणजे बुद्ध संघामध्ये प्रवेश त्याचा त्या दिवशी होतो, त्या दिवशी त्याचा पुनर्जन्म होतो. आणि म्हणून तो दिवस जो आहे तो त्याचा खरा जन्मदिवस आहे आणि तो आपण साजरा केला पाहिजे. आणि तिथून त्यांनी पुढं काय काम केलेलं आहे, ज्या दिवशी प्रवज्जा स्वीकारली, मग पुढे उपसंपदा, मग पुढे पदव्या, महास्तवीर वगैरे वगैरे, तर कोणत्याही बौद्ध भिक्षूच्या कार्याचं जे मूल्यांकन आहे तो जो प्रवज्जा स्वीकारतो त्या दिवशीपासून त्यांनी आतापर्यंत काय केलेलं आहे
त्याचं एक सोशल ऑडिट झालं पाहिजे. त्यांनी किती परित्राण पाठ केले, त्यांनी किती लग्न लावले, त्यांनी किती वाढदिवसामध्ये गेले आणि तिथे त्रिशरण पंचशील म्हटलं, याच्यावरून बौद्ध भिक्षूच्या कार्याचं आपण मूल्यांकन करणार आहोत का? नाही तर करा. अरे बाबा, बौद्ध भिक्षूंनी यांनी इतके परित्राण पाठ केले, 1000 रेकॉर्ड तोडला. तिथे त्या फादर जे आहे ते प्रमोशन दिलं जातं, त्याला पदोन्नती दिली जाते आणि मग तो वरच्या स्टेजला पोहोचत मग त्या सर्वोच्च पदवीपर्यंत तो जो आहे तो फादर पोहोचत असतो, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून बौद्ध भिक्षूंच्या कार्याचं मूल्यांकन हे त्या पद्धतीनं होण्याची आवश्यकता आहे. मला या ठिकाणी आनंद वाटतो की भंते हर्षबोधी यांच्या नावामध्ये हर्षमध्ये आनंद, म्हणजे जो यांच्या संपर्कात आला की त्याला आनंदाचा बोध होतो. हर्षबोधी, तुम्हाला आनंद मिळतो की नाही भंतेजीकडे गेल्यानंतर? म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्यांच्या संपर्कात गेलं की त्यांना आनंदाचा बोध होतो, त्यांना सुखाचा बोध होतो, त्याचं मन उल्हासित होतं. आणि आज भंतेजीचं जे सगळं भारतामध्ये आणि इंटरनॅशनल जे नेटवर्क आहे, त्यांचा जो संपर्क आहे, आता मी त्यांच्यासोबत काही ठिकाणी फिरलो की त्या व्यक्तीशी भेटले, बोलले 2 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं, तर भंतेजीजवळ कोणती गोडी आहे माहीत नाही, पण तो माणूस मात्र भंतेजीचा होऊन जाते. भंतेजी, त्या टॅबलेटचं नाव सांगा बरं. आणि म्हणून भंतेजींनी अनेक लोकांना हिप्नॉटिझ केलेलं आहे. मग 2-4 दिवसानंतर ते फोनवर त्याला 2-4 गोष्टी सुरवून देतील, तरी तो त्याच्या हिप्नॉटिझमधून काही बाहेर निघत नाही. कधी कधी भंतेजी काय लोकांना फोनवर शिव्या देतात, तर ते लोक समजतात की इत्तू बाबा म्हणजे शिव्या द्यायचा, तर ते इत्तू बाबा जर शिव्या नाही दिल्या तर लोक म्हणत होते अरे इत्तू बाबाचा आशीर्वाद नाही मिळाला, नाराज आहे म्हणे इत्तू बाबा. भंते हर्षबोधीजी जर शिव्या नाही देतील, तुम्हाला 2 गोष्टी ऐकवतील नाही, तर तुम्हाला असं वाटतंय की अरे भंतेजी नाराज आहेत की काय. तर त्यांचे कधी कधी कडक शब्द जे असतात ते आपल्यासाठी लोक आशीर्वाद समजतात, लोक तुटत नाही. तर त्यामध्ये माणसं जोडण्याची ज्या पद्धतीची किमया भंते हर्षबोधीमध्ये आहे, आणि म्हणून त्यांनी एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं एक नेटवर्क जे आहे कार्यकर्त्यांचं, ते तयार केलेलं आहे. आता आपण त्याला महस्तवीर म्हणतो. आता हे महस्तवीर जी उपाधी आहे ही आपल्या धम्मामध्ये असं कोणी देत नाही आहे की एखादा समारंभ आयोजित केला आणि हे बौद्ध भिक्षू आता महस्तवीर उपाधीच्या योग्यतेचे झालेले आहेत आणि भंते सागरजी यांच्या हस्ते यांना हे उपाधी प्रदान करण्यात येत आहे, असं वगैरे ही उपाधी कोणी कोणाला देत नाही, अशी आपल्याकडे परंपरा नाही आहे. ही उपाधी अशी आहे की लोकांना वाटलं पाहिजे की हा बौद्ध भिक्षू इतकं काम करतो आहे की ही लोकांनी त्याला बहाल केलेली ही उपाधी असते महस्तवीर. आता अनेक बौद्ध भिक्षू जे आहेत ना भंतेजी, आता स्वतःला स्वयंघोषित महस्तवीर करतात. अरे लोकांना म्हणून द्या ना तुम्हाला महस्तवीर. आता मी त्या अनेक कार्यक्रमाच्या पत्रिका पाहतो, महस्तवीर भंते. अरे कधी झाला महस्तवीर? कोणी केलं महस्तवीर? महस्तवीर म्हणजे मह या शब्दाचा अर्थ महा होतो. स्थवीर म्हणजे ज्येष्ठ, आणि शील, प्रज्ञा, करुणा, त्रिपिटक ह्या सगळ्या बाबीचा ज्ञान संपन्न असलेला व्यक्ती, प्रज्ञा संपन्न असलेला व्यक्ती, शीलवान असलेला व्यक्ती, 20 ते 25 वर्ष ज्यांनी उपसंपदा ग्रहण केली आणि ज्याला दुसऱ्यांना
उपसंपदा देण्याची ऐपत सामर्थ्य ज्यांच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे असा व्यक्ती त्या महस्तवीर या पदवीपर्यंत पोहोचतो आहे. आणि म्हणून ही जी पदवी आहे ही पदवी कोणी बहाल केली जात नाही, तर ती आपल्या कर्तृत्वानं कमवावी लागते बौद्ध भिक्षूला. आणि मला हे सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की भंते हर्ष बोधी यांनी महस्तवीर पदवी ही कोणी बहाल नाही केली, त्यांनी आपल्या कर्तृत्वानं ती कमावलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते महस्तवीर आहेत असं मी या ठिकाणी सांगेल. अनेक बाबी बौद्ध आपल्या भंते हर्ष बोधी यांच्या तुम्हाला सांगता येतील. त्यांचे सगळ्या पॉलिटिकल लीडरशी संबंध आहेत. आता कोणत्या पार्टीचा पॉलिटिकल लीडर पाहिजे तुम्हाला सांगा. आहे त्याच्याशी बी आहेत आणि ते ठेवले पाहिजे. सामाजिक संघटनांची त्यांचा संबंध आहे. सांस्कृतिक ज्या घडामोडी आहेत त्यांच्याशी त्यांचा सहभाग, धार्मिकता आहेतच बौद्ध भिक्षू असल्यामुळे. म्हणजे एका बौद्ध भिक्षू जो आहे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक ह्या सगळ्या घडामोडीमध्ये समाविष्ट असतो. आणि ह्या विविध क्षेत्रामध्ये असणारे लोक त्यांच्यावर प्रेम करतात. अशा पद्धतीचा एक बौद्ध भिक्षू जो आहे, जो सर्वगुण संपन्न आहे, ज्याला आपण ऑल इन वन म्हणूया, असा ऑल इन वन अशा पद्धतीची लीडरशिप जी आहे ती भंतेजीमध्ये या ठिकाणी आहे. मी 2-3 मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे, कारण मला त्या काठमांडूच्याही कॉन्फरन्सबद्दल या ठिकाणी बोलायचं आहे. मित्रांनो, आपण म्हणतो की बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. आता मी बुद्धाला शरण जातो. आता बुद्धाला शरण जातो का जातो? कारण जनरली फिलॉसॉफी अशी म्हणते की देवाला लोक शरण जातात, ऋषी बावा याला लोक शरण जातात. आणि भगवान बुद्ध जर देव नसेल तर आपण त्याला काय शरण जातो आहे? असे प्रश्न जे आहेत अनेक लोक उपस्थित करतात. बुद्धाला शरण का जातो? कारण बुद्ध जो आहे, ह्या बुद्धांनी या जगामध्ये असलेलं दुःख आणि शोषण, हा जो लागलेला जो रोग आहे या जगातील माणसाला, या रोगाचं निदान करून या रोगापासून या जगातील मानवजातीला मुक्त करण्याचं कार्य बुद्धांनी केलेलं आहे. आणि म्हणून बुद्ध जो आहे तो वैश्विक डॉक्टर आहे, ज्यांनी ह्या दुःखातून लोकांना मुक्त केलेलं आहे. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.